राज्यसभेसाठी भाजपकडून आज नाव निश्चित होणार. राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार दिले जाणार. रात्री होणाऱ्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब होणार. रामदास आठवले, विनोद तावडेंचं नाव निश्चित झाल्याची माहिती. शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित. सायना एनसी, संजय निरुपम यांची नावं ही चर्चेत. ग्रामीण भागातील काही नावांची ही चर्चा पुढे. पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊनच उमेदवारी दिली जाणार अशी माहिती. शरद पवार हेच महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार असणार. शरद पवारांसोबत घटक पक्षातील नेत्यांची चर्चा सुरू. शरद पवारांनी राज्यसभेवर जावं यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसही आग्रही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर अखेर पार्थ पवारांचं नाव पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती. सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार करणार राज्यसभेमध्ये नेतृत्व. रवींद्र चव्हाणांकडून भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा. केशव उपाध्यायांची भाजप उपाध्यक्षपदी बदली. गोपीचंद पडळकर, सुजय विखे पाटील, भारती पवार यांची देखील उपाध्यक्षपदी वर्णी. तर चित्रा वाघ भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा तर कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा यांची वर्णी. भाजपच्या नवनाथ बन यांना मिळाली बढती. नवनाथ बन यांची भाजपच्या मुख्य प्रवक्तेपदी वर्णी. बन यांच्या खांद्यावर आता मुख्य प्रवक्तेपदाची सूत्र. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावरून विरोधक झाले आक्रमक. विरोधकांकडून मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची करण्यात आली मागणी. नागपूर महापालिकेच्या रेकॉर्ड रूम मधून 172 वर्क ऑर्डर गायब. पनवाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत वर्क ऑर्डर गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त. 2 माजी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार मारहाण प्रकरणी तुषार दांगोडेंसह 6 जणांवर गुन्हा दाखल. काँग्रेस शिष्टमंडळांकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट. हनुमंत पवार यांना संरक्षण देण्याची केली मागणी. विदर्भासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा. विदर्भातील महत्वाकांक्षी वैनगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता. विदर्भातील घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न आता सुटणार. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क